First, mark your presentee. Okay, so Marathas, the protectors of the nation. याच्यातलं आपला just last part बाकी आहे. Sorry. What happened? Okay. Is it visible to you? Okay, just a minute. Just a minute, students. Okay. So what we have seen in the last lectures? पेशव्यांनी आपल्या म्हणजे मराठ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा मराठ्यांचं साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी कशा प्रकारे कार्य केलं. लाईक रघुनाथराव, त्याच्यानंतर मराठ्यांचा अटके पार झेंडा हे पाहिलं होतं आपण. मराठा स्टँडर्ड ऑन अटॉक, त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ, त्यांची आपण फॅमिली पण पाहिली होती. दत्ताजीच व्हॅलर, दत्ताजींचा नंतर कसा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आज पाहायचंय आपल्याला द बॅटल ऑफ पानिपत. एक्सपान्शन ऑफ मराठा पॉवरचा इथे हा मॅप पण आपण पाहिला होता. पानिपत आणि हैदराबाद सोडलं तर मराठ्यांनी पूर्ण नेशन म्हणजे इकडे पेशवार पर्यंत, ऍटोक पर्यंत, ऍटोकच्या पुढे पण पेशवार पर्यंत, इकडे कटक पर्यंत आणि इकडे तंजावूर पर्यंत पूर्ण भारत त्यांनी ताब्यात घेतला होता जवळजवळ. ओके, am I audible? Actually, there is a call, na, that's why I'm asking. So the Battle of Panipat. In this campaign of the North, सदाशिवराव भाऊ captured Delhi. पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊ जे होते त्यांनी दिल्ली जी आहे ती हस्तगत केली होती. द आर्मीज ऑफ द मराठाज अँड अब्दाली कन्फ्रॉन्टेड इच अदर ऍट द पानिपत. आणि मग मराठ्यांचं सैन्य आणि अब्दालीचं सैन्य जे आहे ते पानिपत येथे एकत्र आलं होतं. ही जी पूर्ण पहिलीची ही लढाई होती ती दिल्लीच्या गादीसाठी होती, नॉर्थ साठी होती. आणि मग ती नॉर्थची लढाई करता करता काय झालं तर हे जे आहेत अब्दाली आणि मराठास ते एकमेकांच्या समोर आले. ऑन द 14 जानेवारी द मराठाज ओपन द बॅटल बाय अटॅकिंग अब्दालीज आर्मी. मराठ्यांनी म्हणजे युद्धाला सुरुवात केली. ओपन द बॅटल म्हणजे
युद्धाला सुरुवात केली. अब्दालीच्या आर्मी सोबत युद्धाला सुरुवात केली. दिस वॉज द थर्ड बॅटल ऑफ पानिपत. 2 वेळा पानिपतचं युद्ध झालं होतं, पण आपण एका वेळेस पाहिलं होतं की तिथे युद्ध झालं आणि युद्धानंतर ते तिथल्या जनतेची काळजी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते प्रॉपर होऊ शकलं नव्हतं. त्याच्या आधी पण एक लढाई झाली होती, पण त्यात पण विजय मिळाला नव्हता मराठ्यांना. आता ही थर्ड दिस वॉज द थर्ड बॅटल. विश्वासराव फेल अ विक्टीम अँड एनिमी बुलेट इन द बॅटल. विश्वासराव जे होते, प्रत्येक वेळेला तुम्हाला फॅमिली ट्री बघावं लागेल. विश्वासराव कोण होते, सदाशिवराव भाऊ कोण, चिमाजी अप्पा. तर नानासाहेबांचे जे पुत्र होते म्हणजे बालाजी विश्वनाथ, त्यांचे जे पुत्र होते, सॉरी, बालाजी म्हणजेच नानासाहेब यांचे जे पुत्र होते ते होते विश्वासराव. तर त्यांचा फॅमिली ट्री विश्वनाथांपासून आपण बघतोय. विश्वनाथ, त्याच्यानंतर बाजीराव फर्स्ट, त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ, रघुनाथराव, या सगळ्यांची कामगिरी आपण पाहिली होती हळूहळू. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी पिढी आहे किंवा सेकंड लास्ट म्हणू शकतो, तर विश्वासराव. देर आर 4 ब्रदर्स, विश्वासराव, माधवराव, यशवंतराव अँड नारायणराव. तर विश्वासराव जे हे आहेत ते फायनली पानिपतच्या लढाईमध्ये होते. आपला झाला होता का लेसन? नाही ना? ओके. मी रीड केलेला लेसन, मग मला असं वाटतं की मी शिकवला तुम्हाला, असं मला थोडस. मॅप पर्यंत झालं होतं ना आपलं? ओके, लास्ट पेज राहिलं होतं. ओके, ठीक आहे. पण आपण पानिपत परत पाहूया. विश्वासराव फेल अ व्हिक्टिम टू अन एनिमी बुलेट इन द बॅटल. विश्वासराव म्हणजे विश्वासराव जे झाले होते ते मृत्यू पावले होते. शत्रूची गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. व्हेन सदाशिवराव भाऊ लर्न दिस, ही फिअर्सली अटॅक द एनिमी इन फ्रेंझी. फ्रेंझी म्हणजे काय? तर ते खूप उन्माद झाले, म्हणजे खूप त्यांना राग आला होता, खूप राग आला त्यांना. सदाशिवराव भाऊंना जेव्हा कळलं की विश्वासरावांचा मृत्यू झालेला आहे, तेव्हा त्यांचा राग खूप उफाळून आला. आणि मग आपण पाहतो ना सिरियल मध्ये वगैरे की राग आला की मग ते एकदम जोमाने ते लढाईला सुरुवात करतात. एखाद्याला राग आला की एकदम जोरात फाईट सुरू होते. तर अशा प्रकारे त्यांनी एनिमीच्या त्या शत्रूवरती फिअर्सली अटॅक केला, म्हणजे तीव्रपणे अटॅक केला. एवढा तीव्र होता तो अटॅक की ते उन्माद झाले होते त्याच्यामध्ये. ही डिसअपियर्ड इन द बॅटल फ्राय. आणि ते त्या शत्रूच्या सैन्यामध्ये युद्ध करता 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 सैनिकांना मारता 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 आतमध्ये शिरले आणि फायनली ते डिसअपियर झाले. म्हणजे त्यांचे जे सैनिक होते, मराठ्यांचे सैनिक होते, त्यांना ते दिसेनासे झाले. सीइंग दॅट देअर लीडर हॅड डिसअपियर्ड, द मराठा सोल्जर लॉस्ट करेज. आता त्यांचं नेतृत्व करणारा जर हरवला असेल किंवा डिसअपियर झाला असेल, अदृश्य झाला असेल, तर मराठी सैन्याचं जे धैर्य होतं ते पण खचलं होतं. ऍट दॅट व्हेरी मोमेंट द रिझर्व्ह कॉन्टिजेंट्स ऑफ अब्दाली लॉन्च्ड अन अटॅक ऑन द मराठाज विथ द फ्रेश विगर. आणि मग अशातच सैन्य खचलेलं असताना, त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला होता, आत्मविश्वास डगमगला असताना अब्दालीने त्यांच्यावरती, मराठ्यांवरती एक फ्रेश अटॅक केला. मराठाज वेअर डिफिटेड, आणि त्याच्यामध्ये मराठ्यांची हार झाली होती. परत तिसऱ्या युद्धामध्ये सुद्धा मराठ्यांची हार झाली होती. द होल जनरेशन ऑफ यंग मेन इन महाराष्ट्र वॉज किल्ड. आणि त्याच्यामुळे ही जी पेशव्यांची जनरेशन होती किंवा बाकीचे जे सरदार होते ते पानिपतच्या युद्धामध्ये किंवा बाकीचे जे
युद्ध झाले, अटॉक वगैरे तिथले. तर त्याच्यामध्ये मथुरेचं झालं, नॉर्थ साइडचं झालं, तर ते मारले गेले होते. मॅनी ब्रेव सरदार फेल ऑन द बॅटलफील्ड. खूप सगळे सरदार मृत्यू पावले होते. द मराठास बिलीव्ड दॅट अन आउटसाइडर लाईक अब्दाली हॅड नो मोर राईट टू रूल हेअर. मराठ्यांना असा विश्वास होता, मराठी असं मानत होते की आउटसाइडर आहे, अब्दाली कोण आहे, बाहेरच्या देशातून आलेला. अब्दाली किंवा मुघल असतील, बाकीचे जे बाहेरून आक्रमण करून आलेले असतील, तर त्यांना आपल्या देशामध्ये राज्य करायचा काही एक अधिकार नाही, असं मराठ्यांचं म्हणणं होतं. द मराठाज फॉट ॲट पानिपत विथ द ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह दॅट इंडिया इज फॉर इंडियन्स. मराठ्यांनी पानिपतची लढाई का केली होती, तर त्यांचं असं दूरदृष्टी होती की मराठा इंडिया जे आहे ते इंडियनसाठी आहे, भारतीयांसाठी आहे. आणि ह्या युद्धामध्ये खूप सगळं जे नुकसान झालं होतं आपलं, तर ते सुद्धा एक पोएटिक वे मध्ये दिलेलं आहे की दोन मौते गळाली, म्हणजे सदाशिवराव भाऊ गेले होते, सदाशिवराव भाऊ विश्वासराव ह्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 27 मोहरा म्हणजे सरदार जे होते, 27 सरदार पण मारले गेले. आणि रुपये खुर्दा किती गेल्या, म्हणजे हे जे आपली संपत्ती लुटून नेली अफगाणिजने, ती किती होती ती सांगू शकत नाही. सदाशिवराव भाऊ ओके. लास्ट पेज इज गोइंग ऑन. ओके, पण ठीक आहे, आपण परत एकदा एक 5 मिनिट्स मध्ये रिवाइज करूया. साक्षी, आर यू देअर साक्षी? ओके, धनश्री, सॉरी, साक्षी इज देअर? मानस? Yes, teacher. Yes. Read next part. Sadashiv Bhau had explained the broad, all-inclusive viewpoint of the Marathas, in his correspondence with the rulers in the north, saying that they were all native to the land, and Abdali was an enemy from a foreign country. But the rulers in the north did not respond Favorably. favorably to him and took a natural attitude. Naturally, the Marathas had to shoulder the responsibility of protecting India. We can say that the Marathas were the first in our history to realize that India was one country, and it was necessary for all to lend support to the king, irrespective for his religion. Okay. Okay, Manas. Sadashivrao Bhau had explained the broad, all-inclusive viewpoint of Marathas in his correspondence with the rulers in the north. नॉर्थ कडचे जे राजे होते त्यांना सदाशिवराव भाऊंनी व्यवस्थितरित्या त्यांना समजून सांगितलं होतं की मराठ्यांची दूरदृष्टी काय आहे, मराठ्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे जे अफगाणीज वगैरे त्यांच्यासोबत अब्दाली यांच्याशी लढण्यामागचा हेतू काय आहे, हा मराठ्यांना बाकीचे जे रुलर्स होते, राजे होते नॉर्थ कडचे, त्यांना
समजावून सांगत होते सदाशिवराव भाऊ, सेइंग दॅट दे वेर ऑल नेटिव्ह टू द लँड अँड अब्दाली वॉज अन एनिमी फ्रॉम द फॉरेन कंट्री. तर हे जे राजे आहेत ते तुम्ही इथले नेटिव्ह आहेत, म्हणजे स्थानिक राजे होते ते, आणि अब्दाली जो आहे तो बाहेरून आलेला आहे, त्याला इथे राहण्याचा काही अधिकार नाहीये, असं सदाशिवराव भाऊ समजावून सांगायचे त्यांना. बट द रूलर्स इन द नॉर्थ डिड नॉट रिस्पॉन्ड फेवरेबली टू हिम अँड टूक अ न्यूट्रल ॲटिट्यूड. पण इतकं समजावून सांगून सुद्धा नॉर्थ कडचे जे दुसरे राजे होते त्यांनी सदाशिवराव भाऊंना सपोर्ट केला नाही आणि ते न्यूट्रल राहिले, म्हणजे ना इकडचे ना तिकडचे असं म्हणतो ना आपण, न्यूट्रल, तटस्थ म्हणतो ना आपण. ना अब्दालीची त्यांनी बाजू घेतली ना मराठ्यांची घेतली, तर ते न्यूट्रल राहिले. नॅचरली द मराठाज हॅड टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग इंडिया. आणि आता भारत रक्षणाची जबाबदारी आता मराठ्यांवर, फक्त आणि फक्त मराठ्यांवर होती. वी कॅन से दॅट द मराठाज वेअर द फर्स्ट इन अवर हिस्ट्री टू रिअलाइज दॅट इंडिया वॉज वन कंट्री अँड इट वॉज नेसेसरी फॉर ऑल टू लेंड सपोर्ट टू द किंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज रिलिजन. आणि मराठा हे इतिहासातले असे पहिले होते की ज्यांना असं समजलं होतं, रिअलाइज झालं होतं की इंडिया वॉज वन कंट्री, इंडिया ही एकच कंट्री आहे, आणि इट वॉज नेसेसरी फॉर ऑल टू लेंड सपोर्ट टू द किंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज रिलिजन. मग तिथले जे राजे आहेत, त्या पर्टिक्युलर भागातले राजे आहेत, त्यांना सपोर्ट करायचा, असं मराठ्यांनी हा जो दृष्टिकोन होता तो फक्त मराठ्यांकडेच होता, भारताला एकत्र ठेवायचं. भलेही त्या भागामध्ये त्यावेळेला मुघलांचं राज्य होतं, पण नंतर मुघलांवरती सुद्धा, म्हणजे आपण पाहिलं की अब्दाली किंवा अफगाणी जेव्हा जाट, रोहिल्लास ते जेव्हा आपल्यावरती आक्रमण करू लागले, त्यावेळेला मुघलांचं तिथे राज्य होतं, त्या गादीवर मुघल होते, पण मुघलांना मराठ्यांनी सपोर्ट केला. त्यावेळेला सपोर्ट केला कारण की त्यांना रोहिल्लास वगैरे त्यांना आपल्याला बाहेर हाकलायचं होतं. पण त्याच्यानंतर मुघलांशी सुद्धा तेवढ्याच त्यांनी लढा दिला आणि नंतर स्वराज्याची स्थापना केली, आपल्या इथून त्यांना बाहेर काढलं होतं. आफ्टर द डेथ ऑफ पेशवा नानासाहेब, हिज सन माधवराव सक्सिडेड हिम टू द ऑफिस ऑफ पेशवा. तर आफ्टर द डेथ ऑफ पेशवा नानासाहेब, नानासाहेबांच्या मृत्यूनंतर, इथे बघा नानासाहेब, रघुनाथरावांचे पुत्र होते नानासाहेब. त्यांच्यानंतर माधवराव पेशवा जे आहेत त्यांना ती गादी मिळाली, पेशवा ही गादी त्यांना मिळाली. माधवराव केप द निझाम अँड हैदर अली ऍट बे. तर माधवरावांनी निजाम आणि हैदर अली त्यांना दूर ठेवण्यात यश मिळवलं होतं. ही एस्टॅब्लिश द सुप्रीम. आता प्रत्येक पिढीमध्ये, म्हणजे जसं जसं जनरेशन पास होत होती तसे राजे पण चेंज होत होते. जसे मुघल, म्हणजे आपल्या साईडनी जसे बालाजी विश्वनाथ, त्याच्यानंतर बाजीराव फर्स्ट, त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ, असं जसं जनरेशन बाय जनरेशन पास होत होती तसं मुघलांची सुद्धा जनरेशन, मुघल असतील, निजाम असतील, त्यांचे सुद्धा वेगवेगळे राजे येत होते. तर निजाम आणि हैदर अली त्यावेळेसचे जे राजे होते त्यांना लांब ठेवण्यात यश मिळवलं होतं. त्यांची आक्रमण होत होती आपल्या राज्यावरती, तर त्यांनी त्यांना बाजू, म्हणजे लांब ठेवलं होतं. ही इस्टॅब्लिश द सुप्रिमसी ऑफ मराठाज इन द नॉर्थ अगेन. आणि परत एकदा मराठ्यांनी नॉर्थ मध्ये आपली सुप्रिमसी, म्हणजे आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं. आफ्टर द डिफीट ऑफ मराठाज ऍट द पानिपत, द निजाम वन्स अगेन रिझ्युम्ड हिज अँटी मराठा ऍक्टिव्हिटीज. आपण पाहिलं की पानिपतच्या युद्धामध्ये मराठे डिफीट झाले होते, म्हणजे पराभव झाला होता. तर त्यामुळे निजामनी परत आता त्यांच्या अँटी मराठा ऍक्टिव्हिटी होत्या, म्हणजे मराठ्यांच्या विरोधातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या पुन्हा चालू केल्या होत्या. ही इन्व्हायटेड द मराठा टेरिटरी. 1 minute स्टुडंट्स. He invaded the Maratha territory. Madhavrao defeated the Nizam at राक्षस भुवन नियर पैठण. पैठण जवळ राक्षस भुवन येथे निजामचा त्याने मग पराभव केला होता माधवरावांनी.
धनश्री, Yes, ma'am. Yes, ma'am. please read next part. Okay. Hyder Ali was the Sultan of Mysore, taking advantage of the Maratha defeat at Panipat. Hyder Ali attacked their territories in Karnataka. The Marathas defeated Hyder in a battle of Moti Talav near Srirangapattan. He then agreed to cede the region north of the river Tanga. Ma'am, what is that? तुंगभद्रा. Tungabhadra to the Marathas. Peshwa Madhavrao died in 1772 century. In the history of the Marathas, he is described as an honest, hardworking, determined administrator who was keen on the public welfare. The death of his capable Peshwa was an Irreparable. irreparable loss to the Maratha state. Do you know? Peshwa Madhavrao provided special attention towards the welfare of farmers. He dug many wells in Pune and increased the water supply to the city. Administrators like Nana Padnavis and judges like Ramshastri Prabhune emerged under his rule. He reformed the judiciary for the better justice to the common people. He started artillery and ammun- ammunition Ammunition. ammunition factories. He also established in mint to make coins. The two ओके, वेट Peshwa. वेट वेट, आपण समजून घेऊया. हैदर अली वॉज द सुलतान ऑफ मैसूर. मैसूरचा सुलतान होता हैदर अली. मग त्याने आपण पाहिलं होतं निझाम आणि हैदर अलीने दोघांनी पण आपल्यावरती आक्रमण केलं. तर निझामला तर राक्षस भुवन पैठण जवळ हरवलं होतं माधवरावांनी. पण आता हैदर अली वॉज द सुलतान ऑफ मैसूर. मैसूरचा सुलतान होता. टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ मराठा डिफीट ॲट पानिपत, हैदर अली अटॅक देअर टेरिटरी इन कर्नाटका. तर कर्नाटकातून हैदर अलीने आक्रमण केलं. द मराठास डिफिटेड हैदर इन द बॅटल ऑफ मोती तलाव नियर श्रीरंगपट्टण. आणि तिथे मराठ्यांनी हैदर अलीला सुद्धा म्हणजे श्रीरंगपट्टण हे जे गाव आहे कर्नाटकामध्ये तिथे हरवलं. ही देन अग्रीड टू सीड द रिजन नॉर्थ ऑफ द रिव्हर तुंगभद्रा टू द मराठाज. आणि तुंगभद्रे जवळचा मतलब तुंगभद्रा नदीच्या काठचा जो प्रदेश आहे उत्तरेकडचा तो सोडून दिला, म्हणजे हैदर अलीने मराठ्यांना देऊन टाकला. पेशवा माधवराव डाईड in 1772 in the history of Marathas. He is described as the honest, hardworking, determined administrator who was keen on public welfare. तर पेशवा माधवरावांना काय बोललं जातं तर त्यांचा मृत्यू 1772 मध्ये झाला. आणि ऑनेस्ट म्हणजे ते खूप प्रामाणिक होते, हार्डवर्किंग होते. आता हे पेशवा होते, हे तर काय राजा नव्हते. तर राजाशी हे खूप प्रामाणिकपणे वागत. म्हणजे पेशवा ही पदवी होती. म्हणजे भोसले जे होते शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्यांचे ते मदतनीस होते. तर ते ऑनेस्ट होते, म्हणजे प्रामाणिक होते, हार्डवर्किंग होते. त्याच्यासोबत डिटरमाइंड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे उत्तम प्रशासक होते. हु वॉज कीन ऑन पब्लिक वेलफेअर आणि लोकांच्या चांगल्यासाठी ते काम करत. द डेथ ऑफ हिज कपेबल पेशवा वॉज अन इरिपेरेबल लॉस टू द मराठा स्टेट. आणि हे जे पेशवे एका मागोमाग एक मृत्यू होत होता त्यांचा, आपण पाहिलं विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, त्याच्यानंतर माधवरावांचा मृत्यू झाला. तर हा न दुरुस्त करता येण्यासारखा लॉस होता आपल्यासाठी, इरिपेरेबल लॉस. तर पेशवा माधवरावांनी काय केलं तर दे प्रोव्हाइडेड अ स्पेशल अटेन्शन टू द वेलफेअर ऑफ फार्मरच्या कल्याणासाठी त्यांनी खूप कामं केली. जसं की
शेतीमध्ये त्यांना काय आवश्यकता असेल, शेतीसाठी खतं असतील किंवा बी बियाणं ते पुरवले असतील, किंवा रेव्हेन्यू असतो ना, आपण बोलतो ना टॅक्स, तर त्याच्यासाठी काही काम केलं असेल. ही डग मॅनी वेल्स इन द पुणे अँड इन्क्रीज द वॉटर सप्लाय टू द सिटी. तर त्यांनी खूप सगळ्या विहिरी खणल्या होत्या पुण्यामध्ये आणि वॉटर सप्लाय केला होता. ऍडमिनिस्ट्रेटर लाईक नाना फडणवीस अँड जजेस लाईक रामशास्त्री प्रभूने इमर्ज्ड अंडर हिज रूल. जे प्रशासक होऊन गेले नाना फडणवीस आणि रामशास्त्री प्रभूने, हे सुद्धा यांच्या रूलच्या अंडरच काम करत होते, पेशव्यांच्या. ही रिफॉर्म द ज्युडिशियरी फॉर बेटर जस्टिस टू द कॉमन पीपल. त्यांनी जे न्यायालयीन काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये चेंजेस केले. ही स्टार्टेड आर्टिलरी अँड द अॅम्युनिशन फॅक्टरीज. त्यांनी लष्कर आणि अॅम्युनिशन म्हणजे काय, लष्कर, तोफ गोळा, दारू गोळा असं म्हणतो ना आपण, त्या सगळ्या फॅक्टरीज त्यांनी चालू केल्या होत्या, तोफ गोळा, दारू गोळा वगैरे. ही ऑल्सो एस्टॅब्लिश्ड अ मिंट टू मेक कॉइन्स. म्हणजे कॉइन्स बनवण्यासाठी त्यांनी काही छोटे मोठे कारखाने स्थापन केले होते. द टू पेशवाज हू सक्सिडेड पेशवा माधवराव, नेमली नारायणराव अँड सवाई माधवराव. तर त्याच्यानंतर माधवरावांनंतर दोन पेशवा आले, नारायणराव अँड सवाई माधवराव. माधवरावांचे भाऊ नारायणराव आणि त्यांचा मुलगा परत सवाई माधवराव. सो दे डिड नॉट लिव्ह लॉंग. त्यांना जास्त म्हणजे ते जास्त जगू शकले नाही. ड्युरिंग देअर टर्म पेशवा वॉज इन द ग्रीप ऑफ फॅमिली फ्युड्स. म्हणजे आणि ते जेव्हा अस्तित्वात होते नारायणराव आणि सवाई माधवराव, त्यावेळेला पेशवा एका कौटुंबिक भांडण असतात ना त्याच्यामध्ये अडकले. फ्यूड म्हणजे काय, कलह किंवा भांडण. तर काही भांडणांमध्ये ते अडकले. पेशवा वॉज इन द ग्रीप ऑफ family feuds. Raghunath Rao, who had once raised a Maratha standard at Atto, sought shelter with the British to satisfy his greed for power. रघुनाथ रावांनी जे अटकेपर्यंत राज्य स्थापन केलं होतं, तर तिथे आता हे जे सवाई माधवराव, नारायणराव हे काय करू लागले, तर ब्रिटिशांशी हात मिळवणी केली त्यांनी, ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली. म्हणजे जशी जशी एक एक जनरेशन पुढे गेली तसं तसं हे जेव्हा आले नारायणराव आणि सवाई माधवराव, तेव्हा इंग्रजांचं आपल्या इकडे आगमन होऊ लागलं होतं, इंग्रज येऊ लागले ते आपल्या भागामध्ये. तर त्यांनी सत्तेसाठी ग्रीड झाले होते, ग्रीड फॉर पॉवर, म्हणजे सत्तेची लालसा निर्माण झाली होती त्यांना. दिस लेड टू अ वॉर बिटवीन मराठाज अँड द ब्रिटिश. त्याच्यामुळे मराठा आणि ब्रिटिश मध्ये युद्ध झालं. ओके, हिमेश. Yes, teacher. रीड नेक्स्ट पार्ट. काय चालू आहे आपलं? टीचर, हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला. त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निश्चात योद्धा असल्याबरोबरच विद्वान आणि कवी होता. आपल्या कर्तुत्वगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढला. त्याने फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली. इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एक युद्धात तो मारला गेला. मराठ्यांच्या सत्तेचा वर्चस्वाची पुनःस्थापना
पानिपतच्या प्रभावामुळे मराठ्यांचा उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का बसला असेल. धक्का पोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्याची माधवरावाने महादजी शिंदे, कुलोजी होलकर, रामचंद्र कानडे व कुलोजी नाही, कुकोजी कानडे व विशाबीपंत भिनवाले या सरदारांना तिकडे पाठवले. मराठ्यांच्या फौजेनी जाट रोहिले व राजपुत्र त्यांना पराभूत केले. शाह आलम यांस आपल्या श्रमायाखाली दिल्लीच्या खत्यावर बसले. उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुन्हा स्थापित झाली. ओके. हैदर अली died in 1782. आफ्टर हिम, हैदर अलीला हरवलं होतं कर्नाटकमध्ये जेव्हा त्याने आक्रमण केलं. त्याच्यानंतर माधवरावांनी हैदर अलीला हरवलं होतं. त्याच्यानंतर सवाई माधवराव आणि नारायणराव हे जे त्यांचं आयुष्य फार कमी होतं आणि त्याच्यानंतर ब्रिटिश आले होते आपल्या भारतामध्ये आणि ब्रिटिशांचं छत्र घेऊ लागले. हे पेशवा जे होते ते ब्रिटिशांच्या साईडनी वागू लागले होते. आता हैदर अलीचा मृत्यू 1782 मध्ये झाला. आफ्टर हिम हिज सन टिपू बिकेम अ सुलतान ऑफ मैसूर. आणि मैसूरचा सुलतान टिपू सुलतान बनला होता. टिपू सुलतान माहित असेल, ही वॉज अ स्किल्ड वॉरियर, अ स्कॉलर अँड अ पोएट. टिपू सुलतान हा एक योद्धा होता, हुशार होता आणि एक हुशार कवी होता. ही युज्ड हिज कॉम्पिटन्स टू इन्क्रीज द माइट ऑफ हिज किंगडम. आणि त्याच्यामुळे त्याच्या राज्याचा प्रभाव वाढला होता, कारण तो खूप चांगला योद्धा होता. साहजिकच ते राज्य म्हणजे प्रसिद्ध होतं. ज्या राज्याचा राजा चांगला असतो ते राज्य ऑटोमॅटिकच फेमस होतं. तसं तो मैसूर जे होतं ते फेमस झालं होतं. ही इस्टॅब्लिश्ड कॉन्टॅक्ट विथ फ्रेंच अँड शुक द फाउंडेशन ऑफ ब्रिटिश सुप्रमसी. फ्रेंच बरोबर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ब्रिटिशांचं वर्चस्व त्याला मोडून काढायचं होतं. ही डायड इन 1799 इन अ बॅटल अगेन्स्ट द ब्रिटिश. पण टिपू सुलतान जो आहे तो 1799 मध्ये त्याचा मृत्यू झाला ब्रिटिशांशी युद्ध करताना. द मराठा सुप्रिमसी रायजेस वन्स अगेन. आता हे कसं होत होतं की नॉर्थ साइडला प्रत्येक वेळेला कुणाचं ना कुणाचं आक्रमण होत असते. जसं पानिपतमध्ये 3 वेळा आपला पराभव झाला होता. त्याच्यानंतर परत ही युद्ध चालतच राहत होती. तर परत एकदा आता मराठ्यांचं वर्चस्व नॉर्थ मध्ये स्थापित होऊ लागलं होतं. द मराठा प्रेस्टेज इन द नॉर्थ हॅड सफर्ड अ सिव्हिअर सेटबॅक बिकॉज ऑफ द डिबॅकल ऍट पानिपत. तर मराठ्यांचं जे प्रतिष्ठा होती ती आता कमी झाली होती. मराठ्यांची प्रतिष्ठा कमी झाली होती कारण पानिपतच्या युद्धामध्ये त्यांचा डिबॅकल म्हणजे पराभव झाला होता. माधवराव डिस्पॅच्ड महाजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे अँड द विसाजी पंत बिनीवाले टू रिस्टॅब्लिश द मराठा रूल इन द नॉर्थ. तर माधवरावांनी मग हे जे होते महाजी शिंदे, तुकोजी होळकर या सगळ्यांना मराठ्यांची सत्ता पुनः स्थापित करण्यासाठी नॉर्थ मध्ये पाठवलं होतं. द मराठा आर्मी डिफिटेड द जाट्स, रोहिल्लाज अँड द राजपूत. तर मराठ्यांनी मग परत राजपूत, रोहिल्लाज, जाट्स यांचा पराभव केला. द मराठाज रिस्टोर्ड द एम्पेरर शाह आलम टू द थ्रोन ऑफ दिल्ली अंडर देअर ओन प्रोटेक्शन.
तो शहा आलम जो होता, त्यावेळेचा राजा जो होता दिल्लीचा शहा आलम, त्याची जी सत्ता होती त्याला संरक्षण दिलं होतं मराठ्यांनी. द मराठा पॉवर वॉज रिवाइव्ड इन द नॉर्थ. आणि अशा प्रकारे मराठ्यांची सत्ता नॉर्थ मध्ये पुन्हा प्रस्थापित झाली. द मराठा सफर्ड अ हेवी लॉस इन द बॅटल ऑफ पानिपत. पानिपत मध्ये आपलं खूपच नुकसान झालं होतं. अब्दालीज आर्मी ऑल्सो सफर्ड लॉसेस. अब्दालीच्या आर्मीला सुद्धा खूप जास्त नुकसान झालं होतं. ही डिड नॉट बेनिफिट फायनान्शियली इन द बॅटल. त्याला आर्थिक प्रकारे, म्हणजे फायनान्शियली म्हणजे काय, पैशांच्या स्वरूपात, संपत्ती किंवा आपण बोलतो मनी मॅटर्स बोलतो आपण, पैशाचे जे गोष्टी होत्या, फायनान्सच्या रिलेटेड जे अर्थशास्त्र जे होतं त्याच्यामध्ये त्यांचं फार नुकसान झालं होतं. इन फॅक्ट अब्दाली और हिज डिसेंडन्स डिड नॉट मस्टर इनफ टू करेज इन्वेड अगेन इंडिया अगेन. तर अब्दाली असेल किंवा त्याचे जे डिसेंडन्स असतील, म्हणजे त्याची पुढची पिढी असेल, तर त्यांनी एकत्र म्हणजे येऊन इंडियावरती आक्रमण करायचं धाडस करत नव्हते ते, कारण की त्यांचा जो लॉस झाला होता पानिपतच्या युद्धामध्ये तो त्यांना माहिती होता. त्यांचं जे नुकसान झालं होतं त्याच्यामुळे ते आता धाडस करत नव्हते इंडियावरती परत आक्रमण करण्याचं. दे रिअलाइज दॅट ओनली द मराठाज हॅड द स्ट्रेंथ अँड कॅपॅसिटी टू कंट्रोल द अनार्ची इन द नॉर्थ. तर ही जी अंधाधुंदी आहे, अनार्ची म्हणजे काय, अंधाधुंदी, सगळा गोंधळ जो माजलेला आहे नॉर्थ मध्ये, म्हणजे राजांचे वेगवेगळे मतं असतील, राजांमध्ये भांडणं असतील, वादविवाद असतील, किंवा त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन असतं ते व्यवस्थित चालत नसेल, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी जनतेला तिथल्या त्रास होत असेल, तर हे सगळे कंट्रोल करायची कपॅसिटी फक्त मराठ्यांमध्ये, असं अब्दालीला सुद्धा समजलं होतं. दे एक्सप्रेस देअर विश दॅट द मराठा शुड प्रोटेक्ट द एम्पायर. आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की म्हणजे तिकडच्या राजांनी, नॉर्थकडच्या, की मराठ्यांनीच आपल्या एम्पायरचं प्रोटेक्शन करावं. दे सेंड द मेसेंजर टू पुणे टू इस्टॅब्लिश अ कॉर्डियल रिलेशन. आणि मग नॉर्थकडचे जे राजे होते दुसरे, त्यांनी मराठ्यांना मेसेज केला की पुणे, म्हणजे जे पुण्याला होते पेशवा, त्यांना मेसेज पाठवला की आपण एक परस्पर संबंध, सलोख्याचे संबंध आपण स्थापन करूया, म्हणजे मित्रत्वाचे संबंध असतात, फ्रेंडशिप आपण करूया, असं अशा टाईपचं लेटर त्यांनी पाठवलं. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द मराठाज ओव्हरकेम द ग्रेट डिफीट ॲट पानिपत अँड सक्सेसफुली रिवाइव्ड देअर सुप्रिमसी इन द पॉलिटिक्स ऑफ नॉर्थ. म्हणजे मराठ्यांचं जे हार झाली होती 3 वेळा, त्याच्यानंतर पानिपतच्या युद्धामध्ये सक्सेसफुली त्यांचा यशस्वीरित्या विजय झाला. त्याच्यानंतर त्यांनी वर्चस्व स्थापन केलं नॉर्थ मध्ये. मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर अँड महादजी शिंदे हॅड द लायन्स शेअर इन ऑल दिस. तर सिंहाचा वाटा होता हे मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचं आपल्याला नेक्स्ट लेसन मध्ये पाहायचंय. तर या सगळ्यांचा सिंहाचा वाटा होता मराठ्यांची सत्ता पुन्हा स्थापन करण्यामध्ये. अंडरस्टूड? लेसन समजला का? एनीबडी हॅव अ डाऊट? बघा, लास्ट पार्ट तुम्हाला परत रिवाइज करावं लागेल, तेव्हा मग नेक्स्ट पार्ट शिकवलेला समजतो. क्लासला यायच्या आधी, क्लासला बसायच्या आधी यू शुड ऑलवेज राईट व्हॉट हॅपन्ड इन द लास्ट क्लास, व्हॉट वी हॅव लर्न, दॅट यू शुड रिवाइज. ऍटलीस्ट 5-10 मिनिट्स मध्ये तुम्ही ते रिवाइज केलं पाहिजे. Okay, so there are some questions. So everybody do your homeworks, complete your homeworks, because exams are nearby, I think. एक्झाम्स असतील ना सगळ्यांच्या? So you should start study now. So they came from Afghanistan. अफगाणिस्तान वरून कोण आलं होतं?
Who came from Afghanistan? Find out. Okay, Himesh sang. Yes, Pathan. Pathan where came from? Afghanistan. They settled at the foothills of the Himalayas. हिमालयाच्या पायथ्याशी कोण स्थायिक झालं होतं, सेटल झालं होतं? येस, रोहिलाज. फर्स्ट पॅराग्राफ मध्येच आपल्याला सापडून जाईल पठाण आणि रोहिलाज. द ब्रदर ऑफ नानासाहेब पेशवा. नानासाहेबांचा ब्रदर कोण होता? इथे बघा, बालाजी अलियास नानासाहेब, त्यांचा ब्रदर कोण आहे? तर रघुनाथराव. रघुनाथरावांविषयी आपल्याला दिलं आहे. जनार्दन आणि रामचंद्र यांच्याविषयी दिलं नाहीये. ते पण ब्रदर आहेत, पण आपल्याला आन्सर द्यायचंय रघुनाथराव. द चीफ ऑफ जाट्स ऍट मथुरा. येस, सूरजमल जाट. तर सूरजमल जाट आणि राणी कोणती होती ती? त्यांनी युद्धामध्ये जे बाकी जे सगळे अपोजिट होते, मराठ्यांच्या ऑपोजिट होते, नॉर्थकडचे सगळे रुलर्स, तर त्यावेळेला त्यांनी युद्धामध्ये जखमी झालेल्या पानिपतच्या सैनिकांना मदत केली होती. राणी किशोरी आणि सूरजमल जाट यांनी मदत पण केली होती. डिफिटेड निजाम ऍट राक्षस भुवन नियर पैठण. आत्ताच पाहिलं आपण. येस, माधवराव. राईट इन ब्रीफ अबाउट रेजिंग अ मराठा स्टँडर्ड ऍट ॲटो. मराठ्यांचा अटकेपार झेंडा, म्हणजे त्यांनी अटकेपर्यंत कसा आपला एक्सपान्शन केलं होतं, तर ते इथे आहे, मराठा स्टँडर्ड ऑन ॲटॉक. Abdali invaded India again. This was the 5th time he had invaded India. He captured Delhi, returned to Afghanistan with the huge booty. Raghunath Rao and Mallarrao Holkar marched to the north again. They captured Delhi. Then, driving out Abdali's officers, they captured Punjab. The Marathas pursued Abdali's soldier right up to Attock in 1758. The Maratha standard was raised at Attock. This is the answer. कॉन्फ्लिक्ट विथ अफगान्स. अफगाण्यांशी काय आपला मतभेद झाला होता मराठ्यांचा? लेसन पण हा थोडा मोठा आहे. इथे आहे बघा आन्सर, आपण लर्न केलं होतं. कॉन्फ्लिक्ट विथ द अफगान्स, याच्यामध्ये आन्सर सापडेल तुम्हाला. अफगाण्यांशी आपला काय वाद झाला होता, वादविवाद झाला होता. ओके. देन द आफ्टर इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. हे पाहिलं होतं आपण आत्ताच. पानिपतच्या युद्धाचे काय परिणाम झाले होते? तर खूप लॉस पण झाला होता, आपला पण लॉस झालेला, अब्दालीचा पण लॉस झालेला. त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ आणि खूप सगळे मराठा सरदार किल झाले होते. त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. फर्स्ट थिंग की त्यांचा पराभव झाला. Many brave Sardars fell in the battlefield.
द मराठाज बिलीव्ड दॅट अन आउटसाइडर लाईक अब्दाली. म्हणजे हे एवढं आन्सर द्यायचंय तुम्हाला. मराठाज वेर डिफिटेड, द होल जनरेशन ऑफ यंग मेन इन महाराष्ट्र वॉज किल्ड. त्याच्यानंतर मराठा सफर्ड हेवी लॉस इन द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतचा पार्ट रीड करून त्याच्यामध्ये जे जे आपलं नुकसान झालंय मराठ्यांचं, तो पार्ट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अरेंज क्रोनॉलॉजिकली म्हणजे कालक्रमानुसार तुम्हाला ते अरेंज करायचं की पहिले कोणती घटना घडली, त्याच्यानंतर कोणती घडली, त्या सिक्वेन्स तुम्हाला फाइंड आउट करायचंय. तर लेसन जेव्हा रीड करू तेव्हा, आता मी लेसन रीड केलेला आहे 2-3 वेळा, त्यामुळे मला येतंय, पण तुम्हाला तो लेसन रीड करून फाइंड आउट करायच्यात थिंग्स. ठीक आहे. जसं की द बॅटल ऑफ बुराडी घाट पहिल्यांदा झालं होतं. त्याच्यानंतर झालं द बॅटल ऑफ पानिपत. त्याच्यानंतर द बॅटल ऑफ राक्षस भुवन झालं. त्याच्यानंतर द डेथ ऑफ माधवराव आणि लास्टला झालं द डेथ ऑफ टिपू सुलतान, कारण ती नंतरची जनरेशन होती टिपू सुलतानची. ओके स्टुडंट्स, अंडरस्टूड? Okay, find the names of the people in the chapter. So I think first one is very easy. What is the answer? Yes, correct, Nana Sahib. Then name start with D. Dattaji. Areva, very clever. All the students are very clever. Other students, you also take part. Last one, N for Narayan Rao or Nadir Shah? 1 minute, I will check. नाही, नारायणराव तर नाही बसत आहे. ओके, नदीर शहाच असेल मग. गुगल करताय की काय सगळे? नो? ओके, अभ्यास करत असाल तर चांगली गोष्ट आहे. द कोर्ट ऑफ सवाई माधवराव पेशवा. ते बघा, आपल्याला ब्रिटिश दिसत आहेत, काही ब्रिटिश दिसत आहेत, कारण सवाई माधवरावच्या म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांचं आगमन झालं होतं, त्याच्यामुळे इथं सवाईराव दिसत आहेत आणि त्यांच्या समोर ब्रिटिश बसलेले आहेत, काहीतरी चालू आहे सभागृहामध्ये. ओके, प्रोग्रेशन ऑफ द एम्पायर. प्रोग्रेशन ऑफ द एम्पायर मीन्स काय? एनीबडी? मराठी मीडियम स्टुडंट? येस दीपिका, सांग. साम्राज्याची वाटचाल. येस, प्रोग्रेशन म्हणजे काय? आपण कसं प्रोग्रेस करतो हो ना, फर्स्ट मधून सेकंड मध्ये, आता तुम्ही 8th मध्ये जाल सगळे नेक्स्ट मंथ मध्ये, तसं आपल्या साम्राज्याची जी वाटचाल होती ती हळूहळू प्रोग्रेस होत होता आपला. आता फक्त आपण जिंकून घेतली ती राज्य जिंकत होतो आपण 1 by 1, सगळीकडून आक्रमण होत होती, त्याच्यानंतर आपण सगळ्यांचा पराभव करत करत इथपर्यंत आलो होतो, आपल्या सत्तेचा विस्तार झाला होता. आता आपली साम्राज्याकडे वाटचाल चालली होती. आपलं जे साम्राज्य आहे अजून मजबूत करण्यासाठी आपली आता वाटचाल चालू झाली होती, म्हणजेच प्रोग्रेशन ऑफ द एम्पायर, साम्राज्याची वाटचाल.
till now we have learned about the rights of the Maratha power and its expansion. आतापर्यंत आपण मराठी सत्ता आणि त्याचा विस्तार कसा होत गेला हे लर्न केलं. We studied the developments from the foundation of the Swaraj till its expansion into an empire. तर स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आपलं एक्सपान्शन 11th लेसन 7th लेसन पासून टू 11 पर्यंत आपण स्वराज्याची स्थापना कशी झाली हे 1 बाय 1 आपण लर्न केलं. आणि लास्ट लेसन मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ द एम्पायर म्हणजे साम्राज्याचा विस्तार कसा झाला हे पण लर्न केलं होतं. In this chapter, we take a brief review of the Sardar families who gave their valuable contribution for expanding the Maratha kingdom in the northern parts of India. तर आपण पहिले शिवाजी महाराजांविषयी लर्न केलं, त्याच्यानंतर संभाजीराजे, त्याच्यानंतर मध्ये आधे छोटे मोठे सरदार जे होते सगळे त्यांचं दत्ताजी वगैरे त्यांचा पण पाहिलं. त्याच्यानंतर पेशव्यांचा आपण पूर्ण फॅमिली ट्री लर्न केला. आता काय करायचं आपल्याला, सरदार फॅमिली ज्या होत्या तर त्यांचा कसं आपलं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं आपल्या एक्सपान्शन मध्ये, व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान होतं आपल्या सगळ्या एक्सपान्शन मध्ये किंवा मराठ्यांची सत्ता स्थापित करण्यामध्ये. तर त्याच्याविषयी आपल्याला लर्न करायचं आहे. इन द नॉर्दर्न पार्ट्स ऑफ इंडिया म्हणजे मुख्य करून तर नॉर्थ साइडची सगळी आपल्याला इकडे ह्या शेवटच्या 2-3 लेसन मध्ये तर नॉर्थ साइडची जास्त युद्ध दाखवलेली आहेत है ना. दिल्लीच्या गादीसाठी जे युद्ध चालायचं त्याचीच जास्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर सरदारांची काय भूमिका होती त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहायचंय. द होलकर्स ऑफ इंदोर, इंदोरचे होळकर, जसं त्याच्यामध्ये होळकरांमध्ये अहिल्याबाई होळकर. भोसलेज ऑफ नागपूर, जसं शिवाजीराजे भोसले होते तसे अजून दुसरे पण भोसले होते. तर भोसलेज ऑफ नागपूर, तर नागपूरचे भोसले असतील. त्याच्यानंतर शिंदेज ऑफ ग्वालियर, ग्वालियरचे शिंदे. या सगळ्यांनी कसं योगदान केलं मराठा साम्राज्य त्याच्यामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये ते आपल्याला पाहायचंय. ओके. नाना फडणवीस मग अशा आपण पाहिलं होतं, नाना फडणवीस आणि ते जज होते आपण डू यू नो मध्ये लर्न केलं ना. ऍडमिनिस्ट्रेशन जेव्हा सांभाळत होते माधवराव तेव्हा त्यांनी रामशास्त्री प्रभूने आणि नाना फडणवीस यांना हे जज होते तिथले. तर ह्या सगळ्यांची भूमिका कशी होती आपल्या साम्राज्याच्या विस्तारामध्ये हे आपल्याला पाहायचंय. द होळकर्स ऑफ इंदोर. मल्हारराव वॉज द फाउंडर ऑफ होळकर रूल ऍट द इंदोर. इंदोरला कुणाची सत्ता होती? होळकरांची. मध्य प्रदेशमध्ये इंदोर जे आहे तिथे मल्हारराव होळकरांची सत्ता होती. ही सर्व द मराठा स्टेट फॉर द लॉंग टाइम. त्यांनी मराठ्यांची खूप काळपर्यंत इंदोर मधले जे लोक होते त्यांची खूप सेवा केली. ही वॉज वेल वर्स्ड इन गोरिला वॉरफेअर. गोरिला वॉरफेअर सांगितलं होतं मी तुम्हाला, एका लेसन मध्ये आलं होतं. गोरिला टेक्निक आठवतंय? गनिमी कावा म्हणतो ज्याला, ज्याच्यामध्ये फसवलं जातं, शत्रू सैन्याला फसवून काही गोष्टी केल्या जातात आपला म्हणजे विजय होण्यासाठी किंवा आपल्याला जर ते त्रास देत असतील तर गनिमी कावा करून काही गोष्टी केल्या जातात म्हणजे समोरच्याला फसवून. ही प्रूढ हे म्हणजे बऱ्याच वेळा असं झालंय बघा की
शिवाजी महाराजांना सुटायचंय, ते मागच्या किल्ल्याच्या मागच्या दाराने गेले आणि इकडे बाकीचे सरदार शिवाजी महाराजांचा वेश करून एक सरदार मध्ये एका लेसन मध्ये पाहिलं आपण. तर ह्या प्रकारचे टेक्निक जे असतात त्याला बोलतात गोरिला टेक्निक. He proved his valor in the northern campaigns of the Marathas at the time of Bajirao first and नानासाहेब पेशवा. तर हे जे होते होळकर जे होते मल्हारराव होळकर, त्यांनी आपला पराक्रम नॉर्दर्न कॅम्पेन्स म्हणजे उत्तरेकडच्या ज्या मोहिमा होत्या त्याच्यामध्ये त्यांनी आपला पराक्रम सिद्ध केला होता. ऍट द टाइम ऑफ बाजीराव फर्स्ट अँड नानासाहेब पेशवा. बाजीराव फर्स्ट आणि नानासाहेब पेशवा जेव्हा होते तेव्हा हे मल्हारराव होळकर सुद्धा होते त्यांचे सरदार, आणि त्यांनी त्यांचा जो हे होता त्यांचा पराक्रम तिथे नोंदवला होता. He was instrumental in establishing the Maratha supremacy in Malwa and Rajputana. तर त्यांचं एक मोलाचं काम होतं की ते इन्स्ट्रुमेंटल म्हणजे ते कारणीभूत होते. मराठ्यांचे जे वर्चस्व होतं ते माळव्यामध्ये आणि राजपुतानामध्ये स्थापन करण्यामध्ये त्यांची मोलाची कामगिरी होती, ते कारणीभूत होते. He proved to be a great help to Peshwa Madhavrao in reviving the Maratha prestige in the north after the defeat at Panipat. पानिपतच्या जेव्हा पराभव झाला होता पानिपतचा, त्याच्यानंतर त्यांनी मल्हारराव पेशवा माधवराव होते त्यांना एक खूप महत्वाची खूप मोठी मदत केली होती ह्या मल्हारराव होळकरांनी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वॉज द वाईफ ऑफ खंडेराव. आता जे खंडेराव हे होते खंडेराव होते त्यांची वाईफ होती म्हणजे खंडेराव होळकरच असतील, त्यामुळे अहिल्याबाई होळकर वॉज द माधवराव सन. सॉरी, मल्हारराव होळकरांचा मुलगा होता खंडेराव होळकर आणि त्यांची वाईफ होती अहिल्याबाई होळकर. खंडेराव डायड इन द बॅटल ऑफ कुंभेरी. खंडेरावांचा मृत्यू झाला कुंभेरीच्या लढाईमध्ये. आफ्टर अ फ्यू डेज मल्हारराव ऑल्सो पास्ट अवे. त्याच्यानंतर मल्हाररावांचा सुद्धा मृत्यू झाला. आफ्टर हिम अहिल्याबाई अस्युम्ड द रेन ऑफ द इंदोर ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे आता आपल्याला मल्हारराव होळकरांचं काम बघायचं इंदोरमध्ये. त्याच्यानंतर अहिल्याबाई कशा काय म्हणजे प्रशासक झाल्या. अहिल्याबाई माहितीये सगळ्यांना, अहिल्याबाई होळकर. तर त्यांचं प्रशासन कसं त्यांनी केलं वगैरे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. ओके स्टुडंट्स, till the time do your homework. Again we will revise this lesson in the next class. Okay, bye everyone. Bye teacher. Thank you teacher.